इगतपुरी महामार्गालगत तळेगाव शिवारात गॅस टँकरमधून कमर्शियल सिलेंडरमध्ये अवैधपणे गॅस भरताना गॅस टाक्यासह 5 लाख रुपयांचा मुद्देमाल व 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात। इगतपुरी पोलिसांची कारवाई। इगतपुरी येथील तळेगाव शिवारात पेट्रोल पंपाच्या लगत मोकळ्या जागेत दिनांक 29 रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास महामार्गावरून जाणारा गॅस टँकरच्या चालकाच्या संगनमताने सुमारे 35 कमर्शियल सिलेंडरमध्ये रबरी नळी व नोझलच्या साहाय्याने अवैधपणे गॅस भरला जात असताना पेट्रोलिंग पोलीस गस्त वाहन पथकाने पकडून संबंधितांवर कारवाई करीत सुमारे 5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। गॅस टँकरमधून गॅस काढणे मानवी जीवितास धोक्याचे असून या प्रकारामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात आग लागण्याची शक्यता असताना रिकाम्या सिलेंडरमध्ये सर्रासपणे अवैध पद्धतीने गॅस भरला जात होता। यामुळे या भागात गॅसचा वास पसरल्याने रात्रीच्या वेळी महामार्गावर गस्त घालणाऱ्या पोलीस पथकाला संशय आल्याने ही गॅस चोरीची घटना समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले। घटनेतील फिर्यादी पोलीस कर्मचारी विजय रुद्रे यांच्या फिर्यादीनुसार तपास केला असता घटनेतील संशयित आरोपी अलीम कादिर नुराणी वय 35 वर्षे राहणार जोगेश्वरी सोसायटी इगतपुरी, सोनाराम रामरकराम माजू वय 30 वर्ष राहणार जोगेश्वरी सोसायटी इगतपुरी यांच्यासह 35 कमर्शियल गॅस सिलेंडर सह महिंद्रा कंपनीची पांढऱ्या रंगाची पिकअप वाहन क्रमांक MH04GR2695, हिरो डिलक्स कंपनीची मोटरसायकल क्रमांक MH05FK4198, प्लास्टिक नळी 20 फूट लांबीचे 5 तुकडे, ओप्पो विवो कंपनीचे 2 मोबाईल असा एकूण 5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करून 2 आरोपींना जेरबंद करण्यात इगतपुरी पोलिसांना यश आले आहे। या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक SK शिंदेसह पथक करीत आहे। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी प्रतिनिधी भागीरथ अतकरी, इगतपुरी।